नमस्कार. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे की मी ब्लाऊजची शिलाई काम हे करते, म्हणजे ब्लाऊजही शिवते आणि तेही फक्त डिझाईनवाले असं मी सांगितलेलं होतं. परंतु मी साध्यापासून अगदी कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज शिवू शकते. याचं कारण असं आहे की मी कोर्स केलेला आहे, म्हणजेच की फॅशन डिझायनिंग ब्लाऊजमध्ये केलेला आहे मी. म्हणजे कोणत्याही प्रकारचं फॅन्सी ब्लाऊज मी शिवू शकते आणि ब्लाऊजच्या प्रकारांमध्ये भरपूर प्रकारचे ब्लाऊज मला शिवता येतात, प्रिन्सेस कट वगैरे. आता ही तर साडी माझीच आहे, याच्यावरती मी ब्लाऊज शिवलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाही आहे, डिझाईनमध्ये शिवलेला आहे ते. आणि आता ही साडीचा जो व्हिडिओ आहे, म्हणजे बॅक साईडचं डिझाईनचा ब्लाऊजचा मी शेअर केलेला होता. आता मी फ्रंट साईड म्हणजे कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे, त्याचा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पहिल्यांदा तर साडीला इथं फॉल लावून घेणार आहे. साध्या मशीनवरतीच मी फॉल लावून घेते. माझ्याकडे पिको फॉलची मशीन नाहीये, साध्या मशीनवरतीच मी अशा पद्धतीने फॉल लावून घेतलेला आहे. आता जी साडीची किनार असते, जर डिझाईनमध्ये असेल, आता इथं तुम्ही पाहिलेलं आहे माझ्या साडीला कशा पद्धतीची किनार होती, तर इथं मी थोडीशी अंतर सोडून इथं फॉल लावून घेतलेला आहे. साध्याच मशीनवरती फॉल लावता येतो आपल्याला. नंतर आपल्याला इथं हात शिलाई करावी लागते. अगदी सहजरित्या इथं आपण फॉल लावून घेऊ शकतो. बाहेर फॉल लावण्यासाठी भरपूर पैसे द्यावे लागतात. आणि इथे एका बाजूची जी साडीची बाजू आहे ती मी अशा पद्धतीने अगदी बारीक अशी शिलाई करून घेतलेली आहे, जेणेकरून आपण जी साडी खोवतो त्या बाजूला आपल्याला जास्त काही म्हणजे ती दिसतच नाही बाजू. त्यामुळे तिथं आपण आपल्या साध्या मशीनवरती शिलाई मारून घेऊ शकतो. दुसऱ्या बाजूला तर काय डिझाईन वगैरे असते किंवा लेस असते, तर त्या बाजूलाही आपल्याला पिको वगैरे करायची गरज लागत नाही. म्हणून आपण अशा पद्धतीनं मशीनवरती एका बाजूला अशी बारीक शिलाई मारून घेऊ शकतो. आणि दुसरी म्हणजे अशा पद्धतीनं इथं हात शिलाई करून आपण जो फॉल आहे तो अतिशय सुंदररित्या घरीच लावू शकतो. आता ज्यांना आवड आहे ते करतच असतात, ज्यांच्याकडे मशीन आहे ते घरीच करत असतात हे सगळे उपद्व्याप. बाहेर पैसे भरपूर द्यावे लागतात म्हणजे पिको फॉलसाठी. परंतु आपण ज्या पद्धतीनं घरी अगदी सहजरित्या हे करू शकतो काम, तर करायला काही हरकत नाही असं मला तर वाटतं. आणि मी माझ्या साड्यांना स्वतःच घरात अशा पद्धतीनं माझी जी साधी मशीन आहे त्याच्यावरती शिलाई मारून अशा पद्धतीनं इथं फॉल लावून घेते. ज्यांना हात शिलाई अगदी मस्त जमते त्यांनाही फॉल लावायला अजिबात अवघड नाही, त्यांना परफेक्ट असा फॉल लावता येतो. इथं तुम्ही पाहिलेलं आहे शिलाई अजिबात दिसणार नाही, टाके जे असतात ते बाहेरच्या बाजूला अजिबात दिसणार नाहीत अशा पद्धतीनं जर तुम्ही फॉल लावलात तर. आणि थोड्या अंतर झाल्यानंतर आपल्याला इथं लॉक करून घ्यायचं आहे स्टिच, म्हणजे जे आपण शिलाई केलेली आहे ती थोडीशी इथं लॉक करून घ्यायची, जेणेकरून पाठीमागे जर आपण शिलाई घातलेली आहे ती गोळा होत नाही, एका जागी होत नाही. अगदी सफाईनं हे काम करता यावं म्हणून इथं मी खाली रायटिंग पॅड घेतलेला आहे. आता इथं पाटाचाही वापर केला जातो. काही ठिकाणी फरशीवरतीच डायरेक्ट साडी पसरून करू शकता, परंतु असं मांडीवरती मी इथं रायटिंग पॅड धरून त्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई काम करून घेतलेलं आहे. अगदी सहजरित्या आपल्याला करता येईल. नंतर तर इथं मी आता ब्लाऊजचं कटिंग करून घेणार आहे. आता नाव इथं पाहिल्यानंतर पॅटर्नवरती स्वप्ना आहे, माझंच नाव आहे, तर हा पॅटर्नही माझाच आहे, म्हणून याच्यावरती आता मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा तर सगळे पेपर पॅटर्न मी ठेवून कट करते, डायरेक्ट कापडावरती अजिबात कट करायला जात नाही, जेणेकरून जरा जरी इकडं तिकडं झालं चुकलं तर अजिबात मात्र होणार नाही कापड. या उद्देशानं पहिल्यांदा तर पेपर पॅटर्नचाच वापर करावा असं मला तरी वाटतं. अशा पद्धतीने आता पेपर पॅटर्न ठेवून मी अस्तरचं कटिंग केलेलं आहे. नंतर इथं ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता जे हातावरची बॉर्डर येते किंवा बॅक साईडला आपण ही बॉर्डर घेऊ शकतो, तर ती इथं मी फक्त हातावरती घेणार आहे, बॅक साईडला वगैरे काही बॉर्डर घेणार नाही. स्लीव्सला व्यवस्थित बॉर्डर यावी, म्हणजे सेंटर वगैरे व्यवस्थित परफेक्ट यावा, याच्यासाठी आता काय केलेलं आहे मी बॉर्डरवरती अशा पद्धतीनं थोडंसं इकडे जॉईंट मारावा लागणार आहे आपल्याला कपड्याचा, म्हणजे सेंटरलाइज करण्यासाठी. म्हणून मी इथं थोडंसं जॉईंट मारून घेत आहे, म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं दिसतं. स्लीव्सला वगैरे डिझाईन छान जमते, एका बाजूला होत नाही डिझाईन, म्हणून असं करावं लागतं. आता इथं अस्तर ठेवून मी बाकीचंही कापड सगळं कट करून घेतलेलं आहे. बॅक साईडचं मात्र गळा अजिबात पहिल्यांदा कट करायचा नाही, गळा नंतर कट करायचा, अस्तरचाही आणि जो मेन कापड असतं ब्लाऊज पीस त्याचाही. आता इथं जे सगळं कटिंग करून झालेलं आहे, आता स्टिचिंगचं आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे व्यवस्थित परफेक्ट असं काम असेल तर फिनिशिंग खूप सुंदर येतं ब्लाऊजचं आणि ब्लाऊजही खूप सुंदर दिसतात. म्हणून फिनिशिंग महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला सगळा विचार करावा लागतो, म्हणजे डिझाईनचा, बॉर्डरचा वगैरे. आता ही बॉर्डर कशी आहे, वर्क केलेलं आहे, म्हणजे
याच्यावरती दुसरी अटॅच केलेली नाहीये बॉर्डर, डायरेक्ट साडीच्या ह्याच्यावरतीच वर्क केलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरी वर्क. त्यामुळे आपल्याला इथं ती जी शिलाई वगैरे उसवून बॉर्डर बाजूला करता येते, लेस वगैरे असं काही प्रकार करता येत नाही. त्यामुळे त्यावेळेस असं करावं लागतं, म्हणजे जॉईंट द्यावा लागतो दुसऱ्या बाजूला, जी बॉर्डर अगदी परफेक्ट स्लीव्जला व्यवस्थित येण्यासाठी. अशा पद्धतीनं दोन्ही बाजूच्या इथं स्लीव्ज तयार झालेले आहेत. आता दोन्ही बाजूच्या स्लीव्ज ज्यावेळेस बॉर्डर असते त्यावेळेस करणं सोपं असतं. आता कटोरी करत असताना म्हणजे कटोरी शिवत असताना मात्र हे लक्ष घ्यावं लागतं की दोन्ही एकाच बाजूच्या होऊ नयेत. हे जे नवीन शिकणारे असतात त्यांचं हितं चूक होतेच होते, म्हणजे आमचीही झालेली आहे शिकत असताना, म्हणून मी सांगत आहे. तर असं ठेवून द्यायचं कापड मशीनवरती दोन्ही अपोजिट बाजूला, जेणेकरून ज्याची ब्लाऊज पीसची आतली बाजू वरती येईल. आता इथं जो कटोरीच्या बाजूचा भाग असतो तेही त्याच पद्धतीनं करून घ्यायचं. त्याची तोंड अपोजिट बाजूला ठेवून घ्यायची, म्हणजे जी उलट आणि सुलट जी बाजू असते ना ती व्यवस्थित ठेवून घ्यायची अशा पद्धतीनं आणि स्टिच करून घ्यायचं, म्हणजे अजिबात चुकणार नाही. इथं तुम्ही पाहिलंच आहे अशा पद्धतीनं. ज्यावेळेस आपल्याला असं कन्फ्युजन होतं की नाही त्यावेळेस दोन्ही म्हणजे कटोरी आणि जे कटोरीचा बाजूचा भाग असतो शिवायचा तो असा ठेवून घ्यायचा. दोन्हीचं जे अपोजिट डिरेक्शनमध्ये तोंड वगैरे अशी करून घ्यायची, म्हणजे ते लक्षात येतं पटकन आपल्याला शिवताना. आता इथं फायनली अशा पद्धतीनं शिवून घ्यायचं आहे. जो कटोरीचा टक्स असतो तो मी लास्टला मारून घेते. इथं जी मापं टाकायची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते. माझी अशी आहे की डायरेक्ट पेपर कटिंगमध्येच मी कटोरीचं कटिंग करते. कटिंगचा व्हिडिओही तुमच्याबरोबर मी नक्की कधीतरी शेअर करेन, म्हणजे अगदी पेपर कटिंगपासूनचा. आता इथं काय केलेलं आहे मी, एक्स्ट्राचं जे थोडंसं कापड आलेलं आहे कटोरीचं एक्स्ट्रा जे, ते कट करून टाकायचं. म्हणजे काय होतं, फिनिशिंग चांगलं दिसतं. अशा पद्धतीनं आता शिवून झालेलं आहे, म्हणजे कटोरी आणि जे बाजूचं असतं ना कापड ते आपलं अटॅच करून झालेलं आहे. परत आपल्याला याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस ब्लाऊजमधली शिलाई वगैरे उसवते किंवा फाटायची शक्यता असते त्यावेळेस अशा पद्धतीची दाब टिप दिलेली असते ना, अजिबात इथं शिलाईमधून निघत नाही. म्हणून एक्स्ट्राची जी वरची दाब टिप आहे ती देऊन घ्यायची. म्हणजे प्रत्येकजण करत नाही असं, परंतु मी करते असं, म्हणजे जेणेकरून अशी शिलाई स्ट्रॉंग राहील अशा उद्देशानं. नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, जो सेंट्रलाइज काढायचा आहे कटोरीचा शिलाई केल्यानंतरचा, आणि तिथं माप घ्यायचं आहे. आता माप जी आहेत तुम्हाला इथं दिसत आहेत, 1.5 इंच आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचं आहे आणि उभं आपल्याला इथं काय करायचं आहे 2 इंच किंवा 2.25 इंच फक्त घ्यायचं. जास्तही घ्यायचं नाही, नाहीतर ती कटोरीचं असं टोकं दिसतात, अजिबात चांगलं वाटत नाही जास्त. म्हणून इथं फक्त 2.25 इंच ते 2 इंचच घ्यायचं. अशा पद्धतीनं परत आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे. प्रत्येक शिलाई लॉक करून घ्यायची, जेणेकरून ब्लाऊज उसवायची अजिबात शक्यता राहत नाही. अशा पद्धतीनं फिनिशिंग असलेलं असं ब्लाऊजचं आता कटोरी तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं मस्त अशी परफेक्ट कटोरी आपली इथं बनून तयार झालेली आहे. नंतर आपल्याला ही काय करायची, खालची जी पट्टी असते ना ती पट्टी आपल्याला अटॅच करायची आहे. आता या पट्टीला वेगवेगळी नावं आहेत. योकपट्टी ही म्हणतात. ही योकपट्टी अटॅच करत असताना मात्र उलट सुलट बाजू बघावी लागते आपल्याला. अशा पद्धतीनं जो कोणावरती आपण काढलेला असतो एक्स्ट्रा मापवरती जे असतं अशी क्रॉस असते ही पट्टी, क्रॉस पट्टी ही म्हणतात याला. आता ही क्रॉस पट्टी असते, ज्या बाजूला वरतीकडची जास्त बाजू असते ना क्रॉस पट्टीची, ती आपल्याला आपली जी हुकाची बाजू असते तिकडे अटॅच करावी लागते. अशा पद्धतीनं अगदी उलटसुलट बाजू बघून आता हे जे बाकीचं जे सगळं कापड आहे ते आपल्याला या पट्टीच्या आत घ्यावं लागतं. म्हणून आपल्याला ही अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून अडकू नये. आणि याच्यामध्ये जर अडकलं तर डबल व्याप आपल्यालाच करावं लागतं, ते उसवा परत हे करा. आता इथं मी दाखवलेलं आहे असं रोल करून घ्यायचं अगदी बारीक, आणि याच्यामध्ये सहजरित्या आपल्याला शिलाई मारता येईल. म्हणून अशा पद्धतीनं हे करून घ्यायचं. नंतर आतली बाजू बाहेर अशी काढून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं. अशा पद्धतीने इथं हे झालं. आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. कटिंगमध्ये थोडंसं एक्स्ट्रा कट केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला हे शिलाईमध्ये परत कापून टाकावं लागतं. जास्त झालं तर चालेल, परंतु अजिबात कमी पडलं नाही पाहिजे म्हणजे शिलाई करताना काम. म्हणून इथं ज्यावेळेस कटिंग करत असतो ना आपण त्यावेळेस थोडंसं एक्स्ट्रा कापड कट झालं तरी चालेल, परंतु अगदीच काटावर पास असं अजिबात करायचं नाही काम. अगदी परफेक्ट असं काम करण्यासाठी आपल्याला इथं थोडंसं एक्स्ट्रा कापड कट झालं तरी चालते. नंतर आपण जी मापापेक्षा जास्त कापड आहे ते आपण कट करूनच टाकतो शिलाई करत असताना. आता दोन्ही बाजू इथं तयार करून झालेल्या आहेत. आता याचा एक मोठा किस्सा आहे. ज्यावेळेस मी क्लासला जात होते ना त्यावेळेस एक म्हणजे माझ्यासोबतच एक लेडीज होती.
तिचं काय झालेलं, पहिल्यांदा तिच्या लक्षातच आलं नाही ब्लाऊज शिवत असताना, आणि चांगल्या साडीवरचं ब्लाऊज शिवाय घेतलेलं तिनं. कॉटनची साडी होती, काठापदराची मस्त होती, आणि त्याच्यावरचे एकाच बाजूचे तिनं दोन्ही जे पॅटर्न आहेत, आता मी इथं तुम्हाला दाखवलं, दोन्ही बाजूचं कसं तयार झालेलं आहे. तिने एकाच बाजूचं तयार केलेलं दोन्ही बाजूला, आणि ते ठेवलं तरी अजिबात ते एक सिमिलर दोन बाजू एकाच बाजूच्या केलेल्या तिनं. आणि पूर्ण ब्लाऊज शिवून झालेलं तरी तिच्या लक्षात आलं नव्हतं. गोट वगैरे मारून घेतलेला, आता परत काही करू शकत नव्हतो. पूर्ण साडीवरचं ब्लाऊज खराब झालेलं. म्हणून हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या अगदी लक्ष देऊन बघाव्या लागतात. तर पहिल्यांदा तरी तर काजपट्टी तयार करून घेतलेली आहे मी. काजपट्टी नेहमी लक्षात ठेवा, खालच्या बाजून वरतीकडे येते काजपट्टी, आणि जी हुकाची पट्टी असते की नाही ती वरती पहिला अटॅच करायची, नंतर ती खाली फोल्ड करायची. अशा पद्धतीनं ही काजपट्टी आपली तयार झालेली आहे. आपण जे मशीनवरतीच काज केलेले आहेत, अगदी सोपे असतात आणि ते उसवत नाही, फाटत नाही ब्लाऊज, काही होत नाही. अशा पद्धतीनं जर काजपट्टी बनवली तर. आता इथं हुकपट्टी बनवत आहे आपण. तुम्ही लक्षात घेतलं का बघा, इथं अशा पद्धतीनं कापड जे ठेवतानाची पद्धत आहे. आता ही जी सरळ बाजू आहे तिकडं पहिल्यांदा पट्टी ठेवलेली आहे, उलटी बाजू वरती गेलेली आहे. तिथं टिप मारून घ्यायची, आणि नंतर ती आतल्या बाजूला जी पट्टी आहे ती वळवून घ्यायची, जी हुक पट्टी आहे ती. आणि याच्याच उलट बरोबर काजपट्टी सोबत करावं लागतं. ज्यावेळेस हुकाची ब्लाऊज असतं त्यावेळेस असं करावं लागतं, आणि ज्यावेळेस बटनचं ब्लाऊज असतं ना, बरोबर अपोजिट करावं लागतं. आणि जी काजपट्टी असते ना ती वाढीव असते, नेहमी लक्षात ठेवा. एक अर्धा इंच किंवा 1 सेंटीमीटर वाढीव करावी लागते, जेणेकरून काय होतं, जी हुकपट्टी आतल्या बाजूला जाते तेवढीच काजपट्टी अशी बाहेर येते. म्हणून तेवढी आपल्याला काय करावी लागते, एक्स्ट्राची वाढवून ती काजपट्टी आहे ती लावावी लागते. आता इथलं माप आहे ना ते सिमिलर सगळ्यांचं 7 ते 7.5च्याच दरम्यान असतं. त्याच्यापेक्षा जास्त अजिबात कुणाचं माप नसतं. मग कितीही उंच लेडीज असू दे किंवा गिड्डी असू दे, ज्या उंचीनं कमी आहेत ना लेडीज, त्यांच्यासाठी थोडंसं कमी होतं 7 किंवा 6.5 पर्यंत. परंतु ज्या उंच वगैरे असतात त्यांचं जास्त वगैरे माप असं होत नाही. सगळ्यांसाठी सिमिलर 7 ते 7.5च्या दरम्यानच इथं माप ठेवावं लागतं काजपट्टीचं आणि हुकपट्टीचं. आणि जेवढं हे माप आहे तेवढं मी एका मापाने दोन्ही बाजू केलेले आहेत, काजपट्टी आणि हुकपट्टीच्या. आणि जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून टाकलेलं आहे. आता मेन जे आहे गोष्ट, गोट मारायचा. म्हणजे खरं तर ही गोष्ट खूपच अवघड आहे. मला शिकायला किती टाइम गेलेला आहे, इतकं बिघडत मी शिकलेले आहे की नाही, पण हे प्रॅक्टिसनंच होतं. शिवावं लागतं भरपूर ब्लाऊज, भरपूर गोट मारावे लागतात, तरच गोट मारायला येतो परफेक्ट. आणि गोट मारत असताना क्रॉस पट्टीच घ्यायची आहे, नेहमी लक्षात घ्यायचं. क्रॉस पट्टीशिवाय गोट अजिबात येतच नाही. चांगला तर लांबचीच गोष्ट आहे, येतच नाही मारायला. अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी आहे ती थोडीशी हातामध्ये अशी लांबवत घ्यायची, जेणेकरून असं टाईट गोट यावा म्हणून अशी लांबवत घ्यायची आणि मारून घ्यायचा गोट. आणि जी आपल्या ह्याची गळ्याची बाजू जिथं वळते की नाही, गोलाकार जिथं येतो तिथं मशीनमध्ये टीप मारत असतानाही आपण काय करायचं, वळवून घ्यायचं, थोडंसं मशीन थांबवून. डायरेक्ट मारायला जायचं नाही, अजिबात गोटचा आकार चांगला होत नाही. अशा पद्धतीने इथं मारून घेतलेले आहे. म्हणजे कटोरीचा वगैरे जॉईंट येतो की नाही तिथं आपल्याला थोडंसं मशीन थांबवायचे आणि कापड थोडंसं फिरवून घ्यायचं, जेणेकरून गोट अगदी त्या आकारामध्ये व्यवस्थित बसावा म्हणून. नंतर काय करायचं आहे, अशा पद्धतीनं आत वळवून हे असं धरून घ्यायचं आणि गोट मारायचं आहे. आता इथं जेवढं मी दाखवत आहे ना, म्हणजे सोपं वाटतं दाखवायला, तेवढं करायला अजिबात सोपं नाही गोट मारणं. तरी पण प्रॅक्टिसनंच हे होतं परफेक्ट. आणि मला माहिती आहे, आणि जेवढं परफेक्ट आपल्याला करता येतं ना तेवढं आपण करतच असतो. प्रत्येक ब्लाऊज शिवत असताना नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि नवीन काहीतरी आपण त्यात ॲडिशनल करून परफेक्ट होत असतो. आता ब्लाऊज हे माझी तर आवडीचा विषय आहे ब्लाऊज शिवणं, त्यामुळे मला खूप एक्सायटेड असते मी प्रत्येक ब्लाऊज शिवत असताना. त्यातल्या त्या डिझाईनचं वगैरे ब्लाऊज तर काय बोलायलाच नको. आणि इथं परत ज्यावेळेस आपण ही टीप मारत असतो की नाही गोट मारतानाची, तीही मारत असताना आपल्याला तसंच मशीन थांबवून असं मस्त गोलाकारमध्ये असं गोट मारून घ्यायचं आहे. फायनली इथं फ्रंटची जी बाजू आहे ना ती तयार झालेली आहे. आता याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन मी करायला गेले तर हा व्हिडिओ बोर होईल, म्हणजे जास्त मोठा होईल आणि कोणीच पाहणार नाही. त्यापेक्षा एवढाच बास झालेला आहे. आणि अशा पद्धतीचा आता प्रत्येक व्हिडिओचा म्हणजे प्रत्येक पार्टचा मी व्हिडिओ नक्की बनवेन.